नमस्कार, मी सतीश शिंदे. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा उद्योग विभागाशी निगडीत असलेले सर्व अधिकारी यांना एक विनंती, यांना एक आव्हान, एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. CGTMSE म्हणजे क्रेडिट गॅरंटी फंड फॉर द मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. या विभागातून आपल्या अनेक योजनांमधून या नवीन उद्योजकांना मदत करण्यासाठी या मार्फत फंड दिला जातो, अशा प्रकारची योजना आहे. परंतु खऱ्या अर्थानं एकीकडं इतकी बेरोजगारी वाढत असताना या CGTMSEच्या माध्यमातून किती उद्योजकांना मदत होते याचंही सुद्धा अभ्यास करण्याची आपल्याला गरज आहे. कारण एकीकडं शासनाच्या विविध योजना तर आहेच, त्यासाठी अनेक प्रकारचे फंडिंगसुद्धा शासन देण्याची GR काढत असते. परंतु खऱ्या अर्थानं शेवटच्या लाभार्थ्याला, ज्याला उद्योग करायचा आहे, अशा उद्योजकाला CGTMSEच्या माध्यमातून मदत होते का, याचा जर आपण अभ्यास केला तर याचं थोडंसं निराशाजनक आपल्याला उत्तर येईल. अनेक चांगले उद्योजक आहेत, अनेक चांगल्या संकल्पना अनेक युवकांकडे आहेत, परंतु त्यांना कोलेटरल अभावी मदत होत नाही. कोणतीही बँक त्याला मदत करताना दिसत नाही. आणि CGTMSEचा अर्थच तो आहे की ज्यांच्याकडे कोलेटरल नाही. मोठी या CGTMSEचे अधिकारी सांगत असतात की आम्ही सेंट्रल ही जी संस्था आहे क्रेडिट गॅरंटी फंड, ही आपल्या सगळ्या विदाऊट कोलेटरल तुमची गॅरंटी आम्ही घेतो, तुम्हाला विदाऊट कोलेटरलनं बँकेनं कर्ज दिलं पाहिजेत. परंतु वास्तविकरित्या तसं होताना दिसत नाही. माझी तमाम या उद्योग विभागाच्या निगडीत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, ज्यांना नवीन उद्योजक उभा करायचा आहे, नवीन उद्योग उभा करायचा, अशा सर्व उद्योजकांना माझी सुद्धा नम्र विनंती की आपणही याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे की CGTMSEच्या माध्यमातून उद्योगाला मदत होत नाही. विना तारण दिल्याशिवाय कोणतीही बँक मदत करत नाही. या मुद्द्याकडं उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक डोळसपणे बघितलं पाहिजेत. अनेक चांगले उद्योग या राज्यात उभे करत असतील, देशाचा, राज्याचा विकास करत असेल तर उद्योजकाला चालना देण्याची गरज आहे. जर शासकीय यंत्रणा एवढी आहे, जर GR आहे, तो त्याचं अंमलबजावणी झाली पाहिजेत. मी या आव्हानाद्वारे आपल्याला विनंती करतो की CGTMSEच्या माध्यमातून विनातारण उद्योजकांना मदत झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं या राज्याचा विकास होईल. अन्यथा हा निव्वळ फास असेल. धन्यवाद.